या सोया चंक्सची रेसिपी मी अशी काही बनवायला गेले, पण माझ्या मुलांना तरी इतकी आवडली ना, एवढी प्रचंड म्हणजे 3 दिवस झालं मी आज ती रेसिपी बनवते आणि त्यांचं पोट भरते पण मन काही भरणा. म्हणलं चला हीच रेसिपी आज तुमच्यासोबत पण लगेच शेअर करून घेते, जे की तुम्ही पण तुमच्या मुलांना करून खायला द्या आणि त्यांना आवडते की नाही मला नक्की कमेंट करून सांगा. तर मी इकडं असं सोया चंक्स छान मिठाच्या पाण्यामध्ये 10 मिनटं असे थोडेसे गरम पाण्यात ठेवून शिजवून घेतले आणि नंतर ते एका चाळणीमध्ये काढून घेतले. नंतर मग थंड पाण्यामध्ये टाकून छान थंड करून घेतले आणि नंतर अशा हाताच्या साह्याने मी छान असे पाणी पूर्ण त्याच्यातलं पिळून घेतलं आणि एका साईडला ठेवून दिले. नंतर हे जे स्टीलच्या पातेल्यातलं पाणी फेकून दिलं आणि त्याच्यामध्येच आपल्याला जे सोया चंक्स आपण चाळणीमध्ये काढून घेतले होते ना, त्याचेच मी एका ह्याचे 2-2 सोया चंक्स असे करून घेतले, पूर्ण बारीक करून घ्यायचे असे. तर बघू शकता इकडे छान असे एका ह्याचे 2-2 पीस मी करून घेतलेत. नंतर हेच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे. तर आता मी इकडं मस्त बारीक करून घेतले, बघू शकता. तर पुन्हा एकदा आपण असंच करून सगळे सोया चंक्स आहेत ते बारीक करून घेतलेत आणि नंतर एक कढई ठेवली, त्याच्यामध्ये मी तेल टाकले 2-3 चमचे. नंतर थोडीशी जिरा आणि मोहरी पण टाकली आणि सगळ्यात आधी कांदा एक बारीक चिरून घेतला होता, तो पण छान हलकासा ब्राऊन करून घ्यायचा आहे आपल्याला. नंतर आपल्याला त्याच्यामध्ये हिरवी मिरची पण टाकून घ्यायची आणि पुन्हा एकदा असं फिरवून घ्यायचं. नंतर त्याच्यामध्ये अद्रक लसूणची पेस्ट पण टाकून घेतली मी. पुन्हा एकदा असं छान फिरवून घ्यायचं आहे. कढीपत्ता पण टाकून घ्यायचा थोडासा. नंतर आपल्याला त्याच्यामध्ये एक मोठा टोमॅटो चिरून घेतला होता बारीक मी आणि कोथिंबीर पण, तर त्याच्यामध्ये टाकून छान असं हलवून घेतलं. नंतर त्याच्यामध्ये आपल्याला काही मसाले टाकायचे, तर सगळ्यात आधी मी हळद टाकली, लाल मिरची पण टाकून घेतलेली आणि असं छान फिरवून घेतले. नंतर त्याच्यामध्ये आपल्याला थोडासा मटण मसाला टाकून घ्यायचा आहे. नंतर मीठ पण टाकायचं. छान असं फिरवून झाल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये 1 वाटी दही पण टाकून घ्यायचं आहे आणि मस्त असं फिरवून घ्यायचं आहे. आता हे पूर्ण असं फिरवून घ्यायचं आहे आणि झाकून ठेवायचं, जे की आपलं जे दह्याचं पाणी पण सुटते ना, ते पूर्ण आटवून घ्यायचं आहे आपल्याला. आणि जे आता आटवून झाल्यानंतर मसाला छान शिजल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये जे आपण सोया चंक्स वाटून घेतले होते ना, ते पण त्याच्यामध्ये टाकून छान असं परतवून घ्यायचं आहे. पूर्ण पाणी आपल्याला त्याच्यामधलं सुकलेलं पाहिजे, असं छान मोकळी चटणी झाली पाहिजे पूर्ण. तर इकडं बघू शकता आपली एकदम छान अशी चटणी झालेली आहे इकडं. आणि इकडं पोळ्या पण माझ्या रेडी आहेत. तरी भुर्जी याच्यावर मस्त टाकून घ्यायची आणि मुलांना मस्त एन्जॉय करायला द्यायची. तर तुम्हाला ही व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.